हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, या विषयाचा महारिव्हिजनचा जो आपला पार्ट 2 आहे, तो पार्ट 2 मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला ओसीएम या विषयाचा महारिव्हिजनचा पार्ट 1 होता, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, ते आपण समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपला महारिव्हिजनचा काही पार्ट 2 आहे. आता मुलांना आपण पार्ट 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन घेतलेले, म्हणजे प्रश्न पहिला अ, ब, क आणि ड. आणि आता पार्ट 2 मध्ये आपला जो काही मुख्य प्रश्न दुसरा आहे, संकल्पना स्पष्ट करा, त्या प्रश्नापासून तर आपला शेवटचा जो प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा, या प्रश्नापर्यंत जे काही महत्वाचे प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं एक्सपेक्टेड आहे, हे सर्व काही मुलांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर मुलांनो, आता आपण आपला जो विषय आहे ओसीएमचा, याचे जे काही महारिव्हिजनचा पार्ट 2 आहे, तो समजून घेऊया. तर मुलांनो, तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे बोर्डवर आपलं महारिव्हिजनचं पार्ट 2 चं पेज अपलोड केलेलं दिसत असेल बघा. त्यामध्ये तुम्ही बघितलं, एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, आणि महारिव्हिजन. आता मुलांना ही जी काही महारिव्हिजन आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील आणि उत्तराचे डेमो मी दिलेले आहे. तर डेमोहून तुम्हाला हे क्लिअर होईल की पेपरमध्ये, आता उद्याच्या पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं आहे. मुलांना मी एवढं खात्रीशीर सांगतो, उद्याचा पेपर खूप सिंपल आहे. व्हेरी व्हेरी सिंपल असा पेपर असणार आहे. 95 प्लस स्कोर तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तुमचा होणार आहे. त्याच्यामुळे मुलांनो, हे जे काही प्रश्न असतील, याच्या आधी आपल्या आयएमपी व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, त्यातलेच हे प्रश्न आहे, वेगळं काहीच नाही. फक्त हे परत महारिव्हिजन मध्ये रिपीट करतोय. हेच मुलांनो, तुम्ही एवढंच करून जा, तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट या व्हिडिओचा तुमच्या पेपरमध्ये मिळणार आहे. तर बघा, पार्ट 2, आता प्रश्न दुसरा आहे, संकल्पना स्पष्ट करा. आता संकल्पना स्पष्ट करा मध्ये बघा, एक संकल्पना मी घेतलेली वेळ अभ्यास. एक संकल्पना मी घेतलेली वेळ अभ्यास. बघा, वेळ अभ्यासाचं उत्तर पण दिलेलं आहे बघा, कसा एक्सपेक्टेड, हे बोर्डला एक्सपेक्टेड असलेलं, अपेक्षित असलेलं उत्तर आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला जातो. त्याचबरोबर दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा वेळ ठरविण्यासाठी वेळ अभ्यासाचा उपयोग केला जातो. हे एका पॉइंट मध्ये घेतले बघा. 1 नंबर पॉइंट रोमन अंक आहे बघा 1. तर 2 नंबर बघा, एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. आता मुलांनो, एक पहिले क्लिअर करायचं. तुमच्या उद्या पेपर डोळ्यासमोर आल्यानंतर पहिले प्रश्न किती मार्काला आहे समजून घ्यायचं. तर प्रश्न तुम्हाला 2 मार्काला आहे. 2 मार्काला प्रश्न आहे, तर 2 मार्काला 2 पॉइंट लिहायचे. तुम्ही 10-15 ओळी लिहायची गरज नाही. 4-4 ओळीच लिहा, पण 2 भागामध्ये लिहायच्या. तुम्ही एकाच पॉइंटमध्ये 15 ओळी लिहिल्या, तुम्हाला मार्क एकच भेटणार. पण तेच तुम्ही 4-4 ओळी जर 2 भागामध्ये लिहिल्या, म्हणजे 8 ओळीत उत्तर लिहिलं, तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. म्हणजे हा पेपर लिहिण्याचा एक भाग आहे. कसं उत्तर पाहिजे, तर 2 पॉइंटमध्ये उत्तर पाहिजे. आता त्याच्यापुढे तुम्हाला काही कन्सेप्ट सांगितलेला आहे. आता मुलांनो, तुम्ही म्हणाल सर पेपर पॅटर्न आम्हाला माहित नाही, तर पेपर पॅटर्नची व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तिथे तुम्ही पेपर पॅटर्न बघू शकता. तर बघा, आता कोणकोणत्या कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, त्या उद्याच्या पेपरमध्ये असणार आहे. 2 नंबर आहे बघा, संघ भावनेचे तत्व. 3 नंबर आहे व्यवस्थापन. 4 नंबर आहे संघटन. 5 नंबर आहे कर्मचारी व्यवस्थापन. 6 नंबर आहे विमा. 7 नंबर आहे मध्यवर्ती बँक. 8 नंबर आहे बँकिंग. 9 नंबर ई व्यवसाय. 10 नंबर बाह्य सेवा. 11 नंबर विश्वस्त संकल्पना. 12 नंबर व्यवसाय नीतीशास्त्र. 13 नंबर कंपन्याची सामाजिक जबाबदारी. 14 नंबर लोक अदालत. 15 नंबर जनहित याचिका. 16 नंबर विपणी. 17 नंबर उत्पादन. 18 नंबर विपणन मिश्र. ह्या ज्या काही संकल्पना ह्या उद्याच्या पेपरमध्ये तुमच्या असू शकतात. आता मुलांनो, संकल्पना तुम्ही अभ्यास केलाय, तुम्हाला संकल्पना आता माहिती आहे. थोडंसं तुम्ही माहीत म्हणजे ज्या तुम्ही अभ्यास केलेल्या संकल्पना आहेत, त्या आठवण्याचा प्रयत्न करा. 2 पॉइंटमध्ये तुमचं संकल्पनेचं उत्तर पाहिजे. जसं तुम्हाला एक डेमो मी वरती दिलेला आहे बघा. तुम्ही बघितलं असेल, एका जी काही संकल्पनेचा डेमो तुम्हाला दिलेला आहे, ती संकल्पना वेळ अभ्यास होती. तर हा झाला म्हणून संकल्पनेचा पार्ट. आता तुम्हाला 4 संकल्पना लिहायची असतात, 6 पैकी 8 मार्काला. एवढं जरी केलं तर म्हणून 4 तुमच्या फिक्स येणार आहे, गॅरंटेड. आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा. मुलांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आपण एकच मी तुम्हाला वेळ अभ्यास समजून सांगितलं संकल्पनेमध्ये, बाकी तुम्ही ते जजमेंट लावू शकतात. आता पुढे प्रश्न तिसरा. खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. आता प्रत्येकाचं मत यावर थोडं-थोडं डिफरंट असणार आहे, वेगवेगळं असणार नॉर्मली. तर आपलं मत वेगळं असू शकतं. खालील घटना किंवा परिस्थिती. घटना ऑब्लिक परिस्थिती म्हणले, म्हणजे काही प्रश्न घटनेवर असतील, काही प्रश्न परिस्थितीवर असतील. आता जे प्रश्न घटनेवर आहे, त्याला आपलं मत नसतं. त्याचं उत्तर त्या याच्यामध्ये असतं, पॅसेजमध्ये असतं. पण ज्या ठिकाणी परिस्थिती दिलेली, तिचं उत्तर तुम्हाला विचार करून लिहावं लागेल.
मग आता पहिला आपण समजून घेऊ बघा, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय. श्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. कोण उद्योजक आहे? हर्षद एक उद्योजक आहे. हे भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्हीही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला पॅकेजिंग विभागात कार्यरत आहे. संवेष्टन मीन्स पॅकेजिंग. पॅकेजिंग विभागात कार्यरत आहे. श्री शरद वित्त व्यवस्थापक फायनान्स मॅनेजर, तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक मीन्स HR मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ह्या आधारे आता वरच्या ज्या 4 ओळी मी तुम्हाला आता वाचून दाखवल्या, त्या 4 ओळीच्या आधारावर तुम्हाला 3 प्रश्न दिले बघा. पहिला प्रश्न काय आहे? वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्व ओळखा. आता मुलांनो, ती परिस्थिती काय केलं, एक बिझनेसमन होता हर्षद. त्याने काय केलं, काम वाटून दिलं, तुम्ही हे काम करा, तुम्ही ते करा. समजा त्यांनी काम वाटून देताना बघा तुम्ही बघितलं असेल, की थेट मशीनवर पुरुष व स्त्री काम करतात. त्यापैकी बघा पॅकेजिंग विभागात कोण कार्यरत आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शरद कोण आहे? वित्त व्यवस्थापक. म्हणजे काम वाटून दिलं, तुम्ही वित्ताचं काम करा, तुम्ही पॅकेजिंगचं काम करा. मग काम वाटून दिलं तत्व कोणतं होणार? कामाच्या विभागणीचे तत्व. उत्तर पण तुम्हाला खाली दिलंय, फक्त मी समजून सांगतोय, की तुम्ही क्लिअर करून घ्या. 2 नंबर बघा, या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे? श्रीमती नैना कोणत्या पदावर काम करता बघा बरं, पॅसेजमध्ये तुम्ही बघितलं तर बघा, श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणजे HR मॅनेजर पदावर आहे. म्हणून उत्तर पण बघा तुम्हाला मानव संसाधन व्यवस्थापक हे पद त्यांचं आहे. आणि 3 नंबर, संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? आता तुम्हाला माहिती आहे, संस्थेचे सर्वांगीण नियोजन म्हणजे सर्व नियोजनासाठी जबाबदार असतो तो मालक. आता मालक कोण आहे? कुणी व्यवसाय सुरू केलाय बघा बरं. सुरुवातीला जे हर्षद उद्योजक आहे म्हणजे ती व्यावसायिक आहे. मग उत्तर कोणी? श्री हर्षद. अशामध्ये मुलांनो, अशा प्रकारची तुम्हाला घटना परिस्थितीचा प्रश्न असणार. ही घटना झाली. परिस्थितीचा प्रश्न थोडा डिफरंट असेल. ही घटना झाली. 2 नंबर, श्रीराम एक उद्योन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामग्री आणि कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनाचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना तयार केली आहे. त्यांनी श्री श्याम यांना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. श्री राम यांनी कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या जबाबदाऱ्या श्री श्याम यांना दिल्या आहेत. श्री राम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकानुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामावर देखरेखीसाठी श्री शुभम यांची ही नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार श्री शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात. या संदर्भात पुढील व्यक्तीकडून व्यवस्थापनाची कोणती कार्य सादर केली जातात? आता त्याच्यामध्ये बघा, श्री राम कडून कोणती कार्य सादर केली जातात, श्री श्याम कडून कोणती, श्री शुभम कडून कोणती. त्याचं उत्तर तुम्हाला त्यात दिलेलं नाही मुलांना. एकाच प्रश्न उत्तर तुम्हाला दाखवलं होतं डेमो म्हणून. हे प्रश्न येऊ शकतात म्हणून दिलेले. मग तुम्ही विचार करा, आता कोणती जबाबदारी दिली बघा बरं. श्रीराम, श्री श्याम, श्री शुभम. आता तुम्ही तर बघितलं असं बघा, 3 नंबरच्या वेळेवर तुम्ही आला. श्रीराम यांनी कर्मचाऱ्याची भरती, निवड, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या जबाबदाऱ्या दिल्या. श्रीराम यांनी श्यामला दिल्या. म्हणजे श्यामची जबाबदारी कोणती बघा बरं. आता श्यामची जबाबदारी तुम्हाला भरती, निवड, प्रशिक्षण, विकास ही दिसेल. त्याच्यानंतर राम बघा, राम एक काय आहे? एक उद्योन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसे, यंत्रसामग्री, कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधन विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना तयार केली आहे. मग श्यामची जबाबदारी, रामची जबाबदारी आणि तुम्हाला तिसरं कोण आहे? शुभम. हे तिघांच्या जबाबदाऱ्या सांगायच्या. ते वाचलं मुलांनो. जबाबदारी म्हणजे काय, की ते कोणत्या प्रकारचं काम तिथे करत आहे, त्यांना नेमकं काय काम दिलेलं आहे ते तुम्हाला तिथे लिहायचंय फक्त. जे काही तिघांना 3 प्रकारची कामं दिलेली असतील, ते 3 प्रकारची कामं तुम्हाला तिथे लिहायची. बाकी वेगळं काहीही करायचं नाही. 3 नंबर बघा, XYZ कंपनी श्री लेले त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात. तर दुसरीकडे श्री सय्यद संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात. श्री देसाई व्यवसाय संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात. पुढील कार्यामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्याची नावं सांगा. आता तुम्हाला कर्मचारी त्या पॅसेजमध्ये दिलेले, मग संघटन कार्यामध्ये कोण नेमकं गुंतलेले त्या विचार करायचा बघा. आता संघटन कार्यात कोण गुंतलेले, निर्देशन कार्यात कोण गुंतलेले, समन्वय कार्यात कोण गुंतलेले. संघटन म्हणजे काही व्यक्ती समूह असतो, एकत्र येऊन काम करतो. मग बघा परत येतं बघा, आंतरकाम कर्मचारी सूचना देत मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या कामात त्यांना प्रेरित करण्याचं. दुसरीकडे श्री सय्यद यांना संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणाची निवड केली? श्री सय्यद. मग संघटनेची जबाबदारी कोणाकडे असेल? श्री सय्यद. विचार मुलांना वाचलं ना तुम्ही पूर्णपणे बारकाईने तर लगेच तुम्हाला क्लिअर होतो. 6 पैकी 6 हातचे मार्क आहे. तिसरा प्रश्न सोडायचा नाही. पुढे तुम्हाला त्यानंतर जे काही निर्देशन, समन्वय ते पण तुमच्या लक्षात येईल. पुढे तुम्ही वाचलं तर बघा, विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या केलेल्या काम सुसंवादासाठी प्रयत्न करतात. श्री देसाई व्यवसाय संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात.
मग श्री देसाई काय करतात, आवश्यक संसाधन जे आहे त्याची व्यवस्था पाहता. मग कशामध्ये येईल ते तुम्ही विचार करा. निर्देशन की समन्वय तशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर मुलांनो हा होता तिसरा प्रश्न, कसा लिहायचा? कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न 4था आहे. आता प्रश्न 4था तुम्हाला माहिती आहे मुलांनो काय आहे? फरक स्पष्ट करा. एक फरकाचा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा पहिला फरक आहे नियोजन आणि नियंत्रण. तर त्याचा फरक स्पष्ट करायचा डेमो बघा. अनुक्रम, मुद्दे, नियोजन आणि नियंत्रण. अशा पद्धतीने पेपरमध्ये ड्रॉ करायचे. हा टेबल एकदा बघून घ्या. असाच टेबल तुमच्या पेपरमध्ये असला पाहिजे. तर बघा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. आता 5 मुद्दे मी घेतलेले. मुलांनो फरक स्पष्ट करा एक 4 मार्काला आहे. तर 4 मार्काला 4च मुद्दे अपेक्षित आहे. पण आपण 5 घेतले कारण की एखादा मुद्दा चुकला तुमच्याकडून गडबडीत, एक्सप्लेनेशन चुकलं, तरी तुमचे 4 मुद्दे बरोबर येतात आणि 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतात. तर बघा पहिले मुद्द्यामध्ये अर्थ. अर्थामध्ये नियोजन बघा. नियोजन हे काय करायचे, कसे करायचे, ते केव्हा करायचे, ते कोण करणार हे अगोदर ठरविले जाते. मुलांनो नियोजन तुम्ही आपण लास्ट लेक्चरला ऑब्जेक्टिव्हचं रिव्हिजन घेतली तेव्हा तुमच्या लक्षात आलं, की हे कोणतं काम कधी, केव्हा करायचे हे आधी ठरवलं जातं, की नंतर जे काम करायचं ते कधी, कुठे, केव्हा करायचं हे. त्याला आपण नियोजन म्हणतो. दुसरं तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये नियंत्रण आहे. नियंत्रण हे प्रमाण कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीपर्यंत विचलन मोजते आणि सुधारात्मक कृती घेते. म्हणजे कामाच्या सुरुवातीपासून ते कामाच्या शेवटपर्यंत आपण जे काम करतो आहे, त्या कामाचं नियंत्रण म्हणजे ते काम आपण कसं करतो आहे, ते कामची क्वालिटी आपली आपली कामाचा गुणवत्ता कशी आहे, हे नियंत्रण ह्या कार्यद्वारे विचलन म्हणजे मोजमाप केलं जातं, की आपण जे काम करतोय, आपल्या कामाचा दर्जा, आपल्या कामाची गुणवत्ता, आपण काम कसं करतो आहे, कामाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपलं करत असलेलं काम साठी नियंत्रण महत्त्वाचं असतं. म्हणून तो नियंत्रणामध्ये तो भाग येतो. त्याच्यामध्ये 2 नंबर उद्दिष्टे. आता उद्दिष्टामध्ये बघा मुख्य ध्येय ठरवणे आणि ते साध्य करण्याची साधने निवडणे. आता नियोजनामध्ये काय होतं, की आपलं एक व्हिजन असतं बघा. बिझनेसमनचं एक व्हिजन असतं, की नफा मिळाला पाहिजे. मग तो त्या दृष्टीने काम करतो. म्हणून म्हणले मुख्य ध्येय ठरविणे आणि ते साध्य करण्याची साधने निवडणे. मग काय केलं म्हणजे आपल्याला आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशी साधनं निवडणे. साधनं म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्या आधारावर आपण सक्सेस मिळवू शकतो. आणि नियंत्रणमध्ये बघा मुख्य उद्दिष्ट म्हणजे नियोजनात ठरवल्याप्रमाणे ध्येय प्राप्त करणे. जे नियोजन आपण ठरवलेले आपण कशामध्ये नियोजनामध्ये ते प्राप्तीकडे जाणे. म्हणजे आता ठरवलेले आपण ऑलरेडी आपण फिक्स केलेले आपल्याला आता हे करायचंय. मग त्या दृष्टीने आपण काम करणे हे नियंत्रणामध्ये येतं. 3 नंबर कार्यक्षेत्र. उद्दिष्टाची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे. उद्दिष्टाची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे. आता काय होतं आपल्याला ध्येयापर्यंत जायचं तर आपण कोणते वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबतो. मग कसे उत्कृष्ट जे पर्यायी मार्ग आहे, ऑप्शनल त्याचा यूज करणे कार्यक्षेत्रामध्ये. आणि जर तुम्ही नियंत्रणाचं कार्यक्षेत्र पाहिलं, त्याच्यामध्ये बघा प्रामाणिक मोजमाप व प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करून सुधारणा कृती करण्यावर भर देणे. म्हणजे काय मुलांनो, की जे काही प्रत्यक्ष कामगिरी त्याचं मोजमाप करून आपल्याला चांगलं काहीतरी करता येतंय त्याच्यातून, त्याच्यावर काय आहे भर देणे. समजा आपल्याकडून काही चुकीचं काम होत असेल किंवा आपण काम करताना काही आपल्या गोष्टी चुकत असतील, तर त्याच्यावर ती चूक सुधारून त्या कामामध्ये चांगली सुधारणा करणे. त्याच्यानंतर बघा 4 नंबर घटक. आता घटकामध्ये तुम्ही बघितलं, तर नियोजनात अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहीत धरले जातात. नियोजनात अंतर्गत तसे बाहेरील म्हणजे अंतर्गत म्हणजे आता आपला बिझनेस असतील, बिझनेसमध्ये जे घटक आहेत ते आणि बाहेरील घटक. कारण की नियोजन करताना सर्व बाजूचा विचार केला जातो बघा. आपण म्हणतो ना, आपल्या सगळ्या भिंती ऐकत असतात. तसंच नियोजनात व्यवसायामधील जे काही सर्व घटक आहे, बाहेरील, अंतर्गत म्हणजे अंतर्गत, बाहेरील सर्व घटकांचा विचार केला जातो. आणि निर्देशामध्ये तुम्ही बघितलं, तर कृती करताना अंतर्गत असे बाह्य घटक लक्षात घेतले जातात. म्हणजे कृती करत असताना अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही घटक काय आहे, तिथे लक्षात घेतले जातात. आणि 5 नंबर बघा, आज्ञा. व्यवस्थापकीय प्रक्रियेतील हे पहिले मूलभूत कार्य आहे. नियोजन हे पहिलं कार्य आहे आणि नियंत्रण व्यवस्थापन प्रक्रियेतील हे अंतिम कार्य आहे, म्हणजे शेवटचं कार्य आहे. आज्ञा म्हणजे काय कार्य कधीचं आहे. म्हणजे सिक्वेन्स, क्रम. तर सुरुवात तुम्हाला माहिती आहे नियोजनाने होते आणि शेवट नियंत्रणापाशी होतो. त्याच्यानंतर बघा आता पुढे तुम्हाला काही डेमो फरक स्पष्ट करायला दिले, की तुमच्या पेपरमध्ये उद्याचे 100% येणार आहे. त्यामध्ये दुसरं बघा संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन. 3 नंबर आहे निर्देशन आणि समन्वय. 4 नंबर आहे जीवन विमा आणि अग्निविमा. 5 नंबर आहे चालू खाते आणि बचत खाते. 6 नंबर आहे परंपरागत व्यवसाय आणि ई व्यवसाय. 7 नंबर आहे जिल्हा मंच आणि राज्य आयोग. 8 नंबर आहे राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. 9 नंबर आहे ई व्यवसाय आणि ई वाणिज्य आणि 10 नंबर आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. हे काही 8-9 फरक आहे. मुलांनो फरक स्पष्ट करताना तुमचं पेपर म्हणजे प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिलं तर त्याला अडचण येत नाही. तर हे 10 मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. आता मुलांनो थोडक्यात उत्तरल्या पेपरमध्ये कसं उत्तर असलं पाहिजे याचा एक डेमो तुम्हाला दिलेला आहे बघा. एक
प्रश्न आपण घेतलाय, नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा, हा आपला प्रश्न आहे. तर नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करामध्ये बघा उत्तर. आता पॉइंट दिले रोमन अंकामध्ये बघा 1 नंबर आहे, उद्दिष्टे साध्य करण्यास मदत. आता मुलांनो नियोजन. नियोजन म्हणजे काय बरं? नियोजन म्हणजे एखादं काम की जे भविष्यकाळात आपल्याला करायचंय. कोणते काम कोणते काम करायचे, कधी करायचे, केव्हा करायचे हे आधीच ठरवणं याला आपण नियोजन म्हणतो. मुलांनो तुम्ही नियोजनाची जर व्याख्या क्लिअर केली ना, ते महत्त्व काहीच अवघड नाही. त्याचं महत्त्व काय मग? कशासाठी आपण नियोजन करतो? नियोजन केल्याने काय घडतं? तर पहिलं एक गोष्ट नियोजन केल्याने घडते ती म्हणजे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत. आता मला सांगा मुलांनो, तुम्ही जर प्रॉपर कामाचं नियोजन केलं तर काय होतं? काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं का आनंद मिळतो. आनंद मिळाला की आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत म्हणजे पोहोचायला अडचण निर्माण होते, मदत होते आपल्याला ध्येयापर्यंत. मग नियोजन काय करतं? आपलं जे काही उद्दिष्ट आहे, आपलं जे काही स्वप्न आहे, त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत करतं. मग बघा नियोजन ध्येय, उद्दिष्ट ठरवणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे व्यवस्थापकाला संघटनेची सद्य परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्यात इच्छित स्थान मिळवण्याचा मार्ग ओळखण्यास मदत होते. म्हणजे आपले जे स्वप्न आहे, स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी कोण मदत करतं? नियोजन. 2 नंबर जर तुम्ही बघितलं, तर 2 नंबर बघा त्यांनी सांगितले कार्यक्षमतेत वाढ. 2 नंबर काय मुलांनो? कार्यक्षमतेत वाढ. आता तुम्ही कार्यक्षमतेत वाढमध्ये जर बघितलं त्यांनी काय सांगितलं, तर कार्यक्षमतेत वाढमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, की नियोजनामुळे व्यवस्थापकांना उद्दिष्ट स्थापित करणे आणि वाटचालीचा मार्ग ठरवण्यास मदत होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते. हे संघटनेसाठी फायदेशीर असते. कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संघटना जास्त नफा कमवते. आता बघा मुलांनो, जर आपण नियोजन केलं, तर नियोजनामध्ये काय होणार आहे, की आपल्या समजा बिझनेसमध्ये 10 व्यक्ती काम करतात. किती व्यक्ती काम करतात? 10. तर प्रत्येकाला कामाचं वाटप केलं. तू हे काम कर, तू ते काम कर, तू हे कर, अशा पद्धतीने. ते वाटप केल्यामुळे ती व्यक्ती जबाबदारीने ते काम करते. त्या व्यक्तीने जबाबदारीने काम केलं, त्या व्यक्तीला आनंद भेटतो. माझं काम आज पूर्ण झालं. फ्री फ्री वाटतं. का? काम पूर्ण केलं आणि त्याच्यावर जबाबदारी होती. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास आपल्याला मदत होते. म्हणून कार्यक्षमतेत वाढ हे एक नियोजनाचं महत्त्व आहे. 3 नंबर जोखीम कमी करते. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, नियोजन म्हणजे बिझनेस म्हणलं की रिस्क पण असते. धोका असतो, जोखीम असते. तर नियोजन केल्यामुळे काय होणार आहे, तुमचं ज्या काही धोके बिझनेसमध्ये होणारे धोके त्याचा तुम्हाला अंदाज येणार. तुम्ही त्याचं भविष्यात होणाऱ्या धोक्यांचा अभ्यास तुम्ही आत्ताच करताय. मग तुम्हाला अंदाज येणार की भविष्यात असं-असं घडू शकतं. मग तुम्ही त्याच्यावर आत्ताच हे करणार. जे काही वेगवेगळे उपक्रम राबवून तो धोका कसा कमी करता येईल, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणून धोका तुम्ही कमी करता. धोका कमी केल्यामुळे जोखीम पण ऑटोमॅटिक कमी होणार आहे. ती कशामुळे? नियोजनामुळे. तर बघा त्याच्यामध्ये नियोजन भविष्यात करावयाची कामे आधीच निश्चित करत असलेले होणाऱ्या बदलांना व अनिश्चित घटनांना सामोरे कसे जायचे असा मार्ग दाखविते. म्हणजे भविष्यात काही घटना घडणार असतील तर ते तुम्हाला आधीच समजतं. का? आपण पुढच्या कामाचं नियोजन आधी करतो की नाही? म्हणून. बघा असा मार्ग दाखविते. बदल किंवा धोके पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकत नाही. हे धोके टाळणे शक्य नसते, परंतु काही प्रतिबंधात्मक उपायाने जोखीम कमी करता येते. आणि 4 नंबर आहे उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर. आता मुलांना काय होतं, आपल्याकडे जे काही अवेलेबल रिसोर्सेस असतात म्हणजे बिझनेसमध्ये, तर आपण काय करतो धुमसून वापर करतो. काही कारण नसताना पण एखादी वस्तू असेल, एखादी काही गोष्ट असेल तर अतिवापर करतो. पण नियोजनामध्ये हे सांगितलं जातं, की भविष्यकाळात आपल्याला जे उत्पादन घ्यायचं असेल, काही काम करायचं त्याच्यामध्ये ज्या काही आपले साधनं उपलब्ध साधन सामग्री त्याचा वापर किती केला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं मुलांनो, कामाची जबाबदारी वाटून दिली नियोजनामध्ये. त्याच्यामुळे जी काही उपलब्ध साधन सामग्री पर्याप्त, पर्याप्त म्हणजे आपण जे म्हणतो ना योग्य तोच. अति वापर नको. जर जेवढा पाहिजे तेवढाच वापर. पर्याप्त म्हणजे काय? की जेवढी आपल्याला गरज आहे, तेवढा गरजेप्रमाणे त्याचा वापर करता येतो. म्हणून ते एक त्याचं महत्त्व तुम्हाला दिसलं असेल, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याने सांगितलेलं आहे. आणि 5 नंबर निर्णय घेण्यास मदत. आता मुलांनो तुम्हाला माहिती आहे, व्यवसाय म्हटलं, ओनरशिप म्हणली, मालक म्हणलं, की निर्णय आलेच. तर निर्णय ज्यावेळेस आपण बिझनेसमध्ये घेतो, त्यावेळेस आपण नियोजन करत असल्यामुळे ते घेण्यात येणारे निर्णय आपल्याला घेण्यास अडचण येते म्हणजे सोपं जातं. आपण जे म्हणतो नियोजन केल्यामुळे आपल्याकडे एक नियोजनाचा एक ड्राफ्ट असतो, की कसं नियोजन केलं. त्याच्या आधारावर आपण निर्णय घेत असतो. का? की नियोजन हा निर्णयाचा खूप मोठा भाग आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा, तुमच्याकडे नियोजन पाहिजे. नियोजन नाही, काही नाही, निर्णय घेऊन चालेल का? नाही. तुम्हाला जर योग्य निर्णय घ्यायचे असेल, तुमच्याकडे जे असलं पाहिजे ते नियोजन. म्हणून योग्य निर्णय हा एक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा पद्धतीने मुलांनो, तुम्हाला नियोजनाचे महत्त्वाचं उत्तर लिहायचं. तो ड्राफ्ट मी तुम्हाला दाखवला. असा कोणता जरी प्रश्न आला, तर खाली तुम्हाला काही डेमो प्रश्न दिलेले, त्याचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायचं आहे. तर बघा, आता काही पुढचे जे प्रश्न त्याचे मी पॉइंट तुम्हाला दिलेले बघा. 2 नंबर आहे यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये पहिलं आहे शिस्तबद्ध. आता बघा तुम्हाला माहिती आहे यशस्वी उद्योजकाचे गुण. आता यशस्वी उद्योजक आहे मुलांनो. यशस्वी म्हणजे काय? आपण म्हणतो झाला सक्सेस झाला, हे चांगला उद्योजक. तो कधी यशस्वी होऊ शकतो? त्याच्यामध्ये काय गुण असतात? त्याच्यात क्वालिटी कोणत्या असतात? गुड मीन्स क्वालिटीज. की तो एक शिस्तबद्ध, त्याला शिस्त असते. शिस्त असल्यामुळे आपण काय म्हणतो, तो लवकर यशस्वी होतो. आपण म्हणतो, "या मुलाला खूप शिस्त आहे, तो लवकर"
त्याच पद्धतीने उद्योजकाला शिस्त असते, तो लवकर यशस्वी होतो. 2 नंबर आहे आत्मविश्वास. त्याचा एक आत्मविश्वास असतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला जर बिझनेसमध्ये लॉस झाला, नाही करायचा मला बिझनेस, अशी एक मानसिकता असते. आणि काही व्यक्ती अशा असतात, की नाही झालाय लॉस, मी चांगलं काम करेल आणि मला भविष्यात कसा प्रॉफिट मिळेल हा मी विचार करेल. मग अशा टेंडन्सीवाल्यांचा आत्मविश्वास चांगला आहे की नाही? मग तो आत्मविश्वास सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. 3 नंबर बघा मोकळ्या मनाचे. उद्योजक हा मोकळ्या मनाचा असला पाहिजे. तो जर मोकळ्या मनाचा असेल, तर साहजिक आहे त्याला भविष्यात त्याचं जे स्वप्न असते, त्याचं जे उद्दिष्ट असेल, त्याला ती पूर्ण करण्यास मदत होते. जर तुम्ही मनामध्ये तेढ निर्माण ठेवला, आढी ठेवली मनामध्ये, तर तुमचे काम पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही गेला पाहिजे ना. मग तुमचे कर्मचारी वगैरे, मग तुम्ही मोकळ्या मनाचे असले पाहिजे. 4 नंबर आहे स्पर्धात्मक. आता बघा तुम्हाला माहिती आहे, आपण एखादी वस्तू विकतो आणि आपल्याला सिमिलर एक दुसरी एखादी कंपनी क्रिएट करते आणि तशीच वस्तू बनवते. मग आपण काय करतो? घाबरून जाऊ नको. त्यांनी त्यांनी मग कसं काय वस्तू विकणार आणि आपण काहीतरी विकत तसं नाही. आणू द्या त्यांनी वस्तू. समोरच्या उद्योजकांनी दुसरी आपल्यासारखी वस्तू आणू द्या. पण स्पर्धात्मक म्हणजे काही स्पर्धेचं जे काही युग आहे. त्या स्पर्धेच्या युगात टिकणारा व्यक्ती स्पर्धात्मक म्हणजे अजिबात घाबरत नाही. मी करेल. माझा म्हणजे विश्वास आहे, की मी भविष्यात यशस्वी होईल. मी प्रयत्न करेल. असा विचार जो मनात ठेवतो तो यशस्वी होतो. म्हणून स्पर्धात्मक तो असला पाहिजे. 5 नंबर आहे सर्जनशीलता. तो सर्जनशील असला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ त्याला किमान व्यवसायाचं जे काही प्राथमिक ज्ञान आपण ज्याला म्हणतो बेसिक मूलभूत ज्ञान त्याला असलं पाहिजे. आणि 6 नंबर आहे आवड. त्याचे 4च पॉइंट घ्यायला पाहिजे 6 घेतले. आवड म्हणजे समजा एखादा बिझनेस करायचा त्याला आवडच नसेल, तर तो यशस्वी होऊ नाही शकत. तो तुम्हाला आवडत नाही कशाला मला सांगतात. पण त्याच्यात जर आवड असेल तर स्वतःहून करतो मी हे करणार. आणि नवीन-नवीन काहीतरी तो शोधत असतो बघा असा बिझनेस करू, अशी ऑफर लावू, असा बिझनेस केला तर मला चांगला प्रॉफिट भेटेल म्हणजे आवड. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर 3 नंबर आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा. 3 नंबर काय आहे? गोदामाचे प्रकार स्पष्ट करा. त्यासाठी तुमची गोदामी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तिथं तुम्ही संकल्पनामध्ये अभ्यास करा. ऑटोमॅटिक प्रकार क्लिअर होतात. कोणत्या-कोणत्या प्रकारचे गोदाम असतात? पहिलं असतं खाजगी गोदाम, दुसरं असतं सरकारी गोदाम, तिसरं असतं सार्वजनिक गोदाम, चौथं असतं कर देय गोदाम आणि 5वं असतं सहकारी गोदाम. आता मुलांनो तुम्हाला माहीत आहे, जे सरकारी गोदाम असतात त्याची मालकी सरकारकडे असते. खाजगी गोदामाची जी मालकी असते, ती एखाद्या प्रायव्हेट संस्थेकडे असते. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं सार्वजनिक गोदामे जे असतात, की ते पब्लिक आपण ज्याला म्हणतो, की पब्लिक गोडाऊन असतात. ते पब्लिकसाठी जनतेसाठी ज्यांची उपलब्धता तयार केलेली असतात. हे तुम्हाला मुलांनो एकदा फक्त रिवाईज करायचे. पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशनला अडचण येत नाही. फक्त व्याख्या क्लिअर करायची आणि पॉइंट लक्षात ठेवायचे. क्लिअर होतं. 4 नंबर तुम्ही बघितलं कर देय आणि 5वं सहकारी गोदामे. सहकारी गोदामेचा तुम्हाला माहिती आहे उद्देश काय असतो? सेवा देणे उद्देश असतो. सहकारी संस्थेचा उद्देश तुम्हाला माहीत आहे. तसं सहकारी गोदामे हाही त्यातला भाग आहे. तर 5 प्रकारचे महत्त्वाची गोदाम आहे, की जी तुम्हाला पेपरमध्ये विचारली जातात. त्याच्यामुळे एकदम परफेक्ट क्लिअर करा. त्यानंतर 4 नंबर आहे पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा सांगा. आता पोस्टाने बाय पोस्ट आपण इंडिया पोस्ट म्हणतो डाकघर. त्या डाकघराद्वारे आपण कसे पैसे पाठवू शकतो? कोणकोणत्या पद्धतीने? बघा पहिलं आहे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर त्याद्वारे आपण पैसे पाठवू शकतो. दुसरं आहे त्वरित निधी सेवा. त्वरित निधी सेवा हा एक पोस्टाचा प्रकार आहे. तो तुम्हाला अभ्यास केल्यावर लक्षात येईल. 3 नंबर आहे आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण म्हणजे एका देशात दुसऱ्या देशात जी म्हणजे आपण पैसे पाठवतो, ती सेवा पण पोस्टाकडे आहे. समजा उदाहरण घ्या, की मी इथे इंडियामध्ये आहे आणि माझा एक रिलेटिव्ह समजा अमेरिकेमध्ये, यूएसमध्ये असेल, तर मी पोस्टद्वारे त्यांना पैसे पाठवू शकतो आणि त्यांच्याकडून पैसे मी रिसीव्ह पण करू शकतो. ही पोस्टाकडे ही सेवा आहे. ते तुम्हाला अभ्यास केल्यावर लक्षात आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे देशादेशामध्ये जो व्यवहार होतो, आर्थिक व्यवहार तो. त्याच्यानंतर 5 नंबर बघा शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा. 5 नंबर काय शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या. पहिलं बघा नियमित कर भरणे. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी. मुलांनो शासनाप्रती तुमची जबाबदारी काय? आज आपण एक व्यक्ती आहे का नाही? आपण एक व्यक्ती. मग आपली शासनाप्रती काय जबाबदारी बनते? शासनाप्रती म्हणजे शासनाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपली काय जबाबदारी की शासनाला काय लागतं? कर. तो आपण वेळेवर भरला पाहिजे. एक आपली जबाबदारी. ती जबाबदारी आपली. आपण एक व्यक्ती म्हणून जर आपण एक बिझनेसमन असू तर आपण योग्य वेळी कर भरला पाहिजे. दुसरं बघा नियम व कायद्याचे पालन करणे. आता तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच ठिकाणी नियम असतात बघा. आता जनरल उदाहरण घेऊ, की बघा गाडी असते. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की एका गाडीवर 3 व्यक्ती अलाउड नसतात बघा. ट्रिपल सीट आपण ज्याला म्हणतो. 3 सीट असले का मग दंड लागतो, ₹1000 फाईन लागतो आपल्याला बघा. हे गव्हर्नमेंटचे नियम आहे. ते नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. गव्हर्नमेंट सांगते 3 व्यक्ती अलाउड नाही, तर नाही केल्या पाहिजे अलाउड. तर गव्हर्नमेंट सांगते जर तुमचा बिझनेस असेल, तर तुमच्या बिझनेसचा वेळ काय असावा? त्या वेळेनुसार आपण बिझनेस केला पाहिजे. हे काही गव्हर्नमेंटचे काही रूल्स असतात, नॉर्म्स असतात. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. ती आपली जबाबदारी असते. 3 नंबर बघा परकीय चलन मिळवणे. आता परकीय चलन म्हणजे विदेशी चलन आपण ज्याला म्हणतो. ही एक शासनाप्रती जबाबदारी आहे आपली. म्हणजे समजा उदाहरण घ्या, की तुम्ही आज इंडियामध्ये.
तुम्हाला इतर देशामध्ये चलन कसं मिळवता येतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे, की तुमचे रिलेटिव्ह कोणी अमेरिकेत असेल तर काहीतरी व्यवहार केला पाहिजे. चलन आपल्याकडे कसं येईल? म्हणजे विदेशातलं चलन आपल्याकडे कसं येईल हे देशाच्या अर्थव्यवस्थेशी खूप महत्वाचं असतं. ती एक आपली जबाबदारी असते. 4 नंबर तुम्ही बघितलं आर्थिक विकास. आता मुलांनो सगळ्यात महत्वाची आपली जबाबदारी का आर्थिक विकास, की जनरल काय असतं, आपण कर वगैरे वेळेवर भरले, तर गव्हर्नमेंटची म्हणजे आपली जी काही भारतीय अर्थव्यवस्था आहे ती मजबूत होणार आहे. आणि त्याच्यातून गव्हर्नमेंटने जर रोजगार निर्मिती केली, तर आपला पण आर्थिक त्याच्यामध्ये विकास होणार. आर्थिक विकास म्हणजे काय? की असा विकास की ज्यामध्ये पैशाचा भाग येतो. की पैशाचा त्याच्यामध्ये पैशाचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असते आणि पैशाशी संबंधित असतं. जे काही पैशाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात, विकासमय गोष्टी, त्या त्याच्यामध्ये आर्थिक विकास येतो. 4था आणि 5वं सामाजिक आर्थिक धोरणाची अंमलबजावणी. जे काही म्हणजे समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर आर्थिक, पैसे संबंधी काही धोरण आहे, शासन धोरण. जे शासन राबवत असतं, त्याची आपण कुठेतरी अंमलबजावणी केली पाहिजे. शासनाने सांगितलं असेल काही, की खर्च कमी करावा वगैरे काहीतरी असं मग धोरण मांडलं असेल. म्हणजे आर्थिक किंवा समाजाच्या दृष्टीने, की बघा आता तुम्हाला सांगितलं होतं, की शिंकताना मास्क लावा वगैरे अशी भरपूर धोरणं असतात शासनाची वेगवेगळी. आर्थिक असतील, सामाजिक असतील, ती आपण त्याची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण ती धोरण अवलंबली पाहिजे. हा 5वा पॉइंट. त्याच्यानंतर मुलांनो 7 नंबर आहे बघा, 6 नंबर आहे सॉरी. ग्राहकांच्या कोणत्याही 4 जबाबदाऱ्या सांगा. ग्राहकांच्या कोणत्याही 4 जबाबदाऱ्या पहिला आहे अधिकाराचा वापर करणे. आता ग्राहकाची जबाबदारी काय? ग्राहक म्हणून समजा उदाहरण घ्या, तुम्ही एक ग्राहक आहात. तुमची जबाबदारी काय? अधिकाराचा वापर करणे. तर तुम्हाला कोणता अधिकार मिळालेला असतो सगळ्यात महत्त्वाचा? माहितीचा अधिकार. मग तुम्ही दुकानात गेले, ही वस्तू किती रुपयाला आहे? याची किंमत एवढी आहे. याच्यामध्ये त्याचा त्याचा फायदा काय होतो? ही वस्तू खाल्ल्याने काय होतं? काय असे असेल, खाल्ल्याने काय होतं? गोळी असेल, मेडिसिन, त्या गोळीचे फायदे काय आहे? शरीरावर ही काय काम करते? तुम्ही माहिती घेऊ शकता. तुमचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा तुम्ही वापर केला पाहिजे. गेल्यानंतर विचारपूस केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हालाही त्या वस्तूबद्दल ज्ञान मिळतं आणि तो व्यापारीही तुम्हाला ते ज्ञान शेअर करून त्याच्याही ज्ञानात भर पडते. 2 नंबर बघा, सावध राहणे. आता मुलांनो तुम्हाला माहिती आहे, की समाजामध्ये फसवणुकीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. काहीतरी बघा, काही पण वस्तू विकली जाते, भेसळ खूप केली जाते. तर त्या भेसळीपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, की जी होणारी भविष्य भेसळ आहे, आपल्याबद्दल होणारी जी भेसळ सावध राहिलं पाहिजे. तुम्ही वस्तू खरेदी करताना विचारपूर्वक खरेदी केली पाहिजे. त्याची तारीख बघितली पाहिजे, तिची किंमत पाहिली पाहिजे, तिचा रेट योग्य आहे का हे पाहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. हा एक भाग आहे. 3 नंबर बघा, तक्रार दाखल करणे. तुम्हाला वाटलं, की एखादा तुमचा व्यापारी बिझनेसमन असेल, तो काहीतरी चुकीचं काम करतोय किंवा तो ग्राहकांची फसवणूक करतोय किंवा तो ग्राहकांच्या आरोग्याशी कुठेतरी खेळतोय. तर अशा वेळी तुम्ही अशा व्यापाऱ्याची एक ग्राहक म्हणून ना विचार आता तुम्ही ग्राहक व्हायचंय. ग्राहक म्हणून तुम्ही अशा व्यापाऱ्याची किंवा अशा व्यक्ती जी व्यक्ती चुकीचं बिझनेस करते, चुकीचं काम करते, त्या व्यक्तीबद्दल गव्हर्नमेंटकडे तक्रार दाखल केली पाहिजे. ग्राहक तक्रार निवारण मंच असतं, त्या मंचामध्ये तक्रार केली पाहिजे. 4थं, अतिशयोक्ती जाहिरातीपासून सावध राहणे. त्याने मुलांनो, की बघा, दिखावा माल फसवा धंदा आपण जे म्हणतो, की ॲडव्हर्टाइजमध्ये जाहिरात करताना रिक्षा फिरते, चांगलं काही दाखवलं जातं, दुकानात गेलं काहीतरी वेगळंच असतं. आपण काय छान! त्या जाहिरात पाहून आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे इथे तर वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे काय अतिशयोक्ती, काहीतरी असं म्हणजे बकवास आपण जे म्हणतो ना, काहीतरी मटेरियल वापरून जाहिरात केली जाते. त्या जाहिरातीतून आपल्याला आकर्षित केलं जातं. मग आपण तिथे जातो आणि तिथे काहीच नसतं. ते सगळं खोटं असतं. अशा पद्धतीचं जाहिरातीमध्ये तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्याची पहिली माहिती घेतली पाहिजे. हे खरंच आहे का? आपण काय करतो विश्वास ठेवतो लगेच आणि लगेच दुकानात जाऊन म्हणजे वस्तू घेतो किंवा तिथे त्यांना कस्टमर म्हणून त्यांच्याकडे जातो. पण पहिले ते जी काही अशी खूप ॲडव्हान्स जाहिरात जर करत असेल त्याची माहिती आपण घेतली पाहिजे. तो एक आपला अधिकार आहे. 5वं जे आहे, वॉरंटी कार्डची मागणी करणे. तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे घेतल्या किंवा महागड्या वस्तू घेतल्या, तर महागड्या वस्तूला बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागड्या वस्तूला वॉरंटी असते. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष त्याची तुम्ही विचारपूस केली पाहिजे. आणि विचारपूस केल्याने त्यांनी सांगितलं 1 वर्षाची त्याचा प्रूफ म्हणून एक वॉरंटी कार्ड आपल्याला मिळतं बघा. 1 वर्ष वॉरंटी, 2 वर्ष वॉरंटी, 4 वर्ष ते कार्ड आपण घेतलं पाहिजे. हा 5 नंबरचा पॉइंट. म्हणजे हा मुलांना एक खूप मुलांना तुम्ही पॉइंट जर बघितलं खूप सिंपल आहे. फार हार्ड असं काहीही नाहीये. खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर बघा विपणनाचे समाजासाठी असणारे महत्त्व. आता विपणन म्हणजे मार्केटिंगचं समाजासाठी काय महत्त्व आहे? समाजाला मार्केटिंगचा काय फायदा आहे? नेमकं त्याच्यासाठी काय महत्त्व आहे ते बघा. पहिलं आहे राहणीमानात सुधारणा. आता मुलांनो होतं काय, की विपणनाचा समाजाला फायदा काय होतो, की जनरली बघा मार्केटिंग करत असताना आपण जो मार्केटर असतो, म्हणजे मार्केटिंग करणारा जो व्यक्ती असतो बघा एकदम पॉश आपण शर्टिंग वगैरे करून एक ड्रेसिंग सेन्समध्ये असतो. त्याची राहणीमानात काय होत असते ऑटोमॅटिक सुधारणा. आणि समाज काय विचार करतो, की तो मार्केटिंग किती चांगलं म्हणजे त्याचं राहणीमान किती चांगलं. त्याच्यामुळे समाज पण विचार करतो, की आता आपण पण कुठेतरी बदल केला पाहिजे. म्हणजे काय ते राहणीमानात वाढ होते. दुसरं बघा रोजगार पुरविणे. आता मुलांनो मार्केटिंग म्हणजे काय? समजा एखादी कंपनी असेल, त्या कंपनीबद्दल त्याच्याकडे ती कंपनी उत्पादन ज्या वस्तूचं घेते, त्या वस्तूची समाजामध्ये ती वस्तूचा प्रचार करणे, प्रसार करणे म्हणजे मार्केटिंग करणे म्हणतो, की ती वस्तू समाजामध्ये कसं तसं त्याला मागणी येईल याचा विचार करणे. तो विचार केला तर मुलांनो काय होतं, त्याच्यात रोजगार निर्मिती होते. म्हणजे जे काही कामगार वर्ग आहे त्यांना रोजगार कंपनी उपलब्ध करून देते आणि
त्या विपणनाचा काय होतो, की त्या विपणनामुळे समाजातील ज्या व्यक्तींना काम नाही हाताळत त्यांना काम मिळतं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 3 नंबर बघा, वितरण खर्चात घट. आता मुलांनो, तुम्हाला वितरण म्हणजे काय? डिस्ट्रिब्युशन ऑफ गुड्स, वस्तू वितरण करणे. वितरण करण्यात जो लागणारा खर्च होता, त्या खर्चामध्ये कमी म्हणजे घट होते. तर घट कशी होते? तुम्ही चांगली प्रॉपर मार्केटिंग केली. आता मार्केटिंग करताना तुम्हाला माहिती आहे, पहिले काय करायचं, की आपण जर समजा 10 किलोमीटर जायचं असेल, तर गाडीवर जा, पेट्रोलला खर्च लागतो. पेट्रोलला खर्च येतो ना. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. फोनवर आपण एकदम चांगलं कम्युनिकेशन करतो, प्रॉपर मार्केटिंग करतो किंवा बघा डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आपण WhatsAppला स्टेटससारखं एक 30-35 सेकंदचा तोच त्यांना शेअर करतो, की जे आपण बोलणार ते आपण ओरली बोलतो त्या व्हिडिओमध्ये ते पाठवतो. त्याने झालं काय, की जाण्या-येण्याचा खर्च तुमचा वाचला. म्हणजे काय झालं, वितरण खर्च जो घट झाला. वितरण खर्चामध्ये घट. आणि 4 नंबर आहे ग्राहक जागरूकता. 4 नंबर काय आहे? ग्राहक जागरूकता. म्हणजे मुलांनो काय आहे, की तुमचा जो ग्राहक आहे समाजामधला, तो जागरूक होतो, की त्याला माहीत होतं, नेमकं समाजामध्ये काय चालू आहे. बिझनेसच्या क्षेत्रामध्ये नेमकं कोणत्या नवीन वस्तू आलेल्या आहेत, कशाची मार्केटिंग चालू आहे, त्याला माहीत होतं, तो जागरूक होतो. आणि 5 तो राष्ट्रीय उत्पादनात वाढ. मुलांनो साहजिक आहे, की जर आपण चांगली प्रॉपर मार्केटिंग केली समाजामध्ये, तर साहजिक काय होणार आहे, की समाजाच्या प्रती विचार केला, तर ते जे काही उत्पादन आहे, जिथं आपण उत्पादन घेतो, ते उत्पादन साहजिक वाढ होणार आहे. कारण की आपल्या वस्तूला मार्केटमध्ये, समाजामध्ये चांगली मागणी वाढेल. समाजामध्ये चांगली मागणी वाढली, की आपण उत्पादन पण अधिक घेणार. मागणी अधिक म्हणल्यावर उत्पादन कसं असणार? अधिक. म्हणजे काय होणार? उत्पादनात पण वाढ होणार. हे 5 मुद्दे होते मुलांनो. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 6वा आहे. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 6वं काय आहे? खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता सहकारण म्हणजे मुलांनो नेमकं काय? की जे विधान आहे त्याच्यावर तुमचं काय कारण आहे? हे विधानाचं असं का आहे? त्या विधानाबद्दल तुम्हाला लिहायचं असतं. एक डेमो मी तुम्हाला दिलेला आहे बघा. व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात मुलांनो. 99.99% हा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असू शकतो. तर बघा उत्तरमध्ये तुम्ही बघितलं, तर बघा तुम्हाला याच्यामध्ये 4 मुद्दे दिले. जसे 5 लिहायला पाहिजे मुलांनो, पण मी तुम्हाला 4च दाखवले आहे. काही मुद्दे थोडे मोठे आहेत, तुम्ही शॉर्टमध्ये लिहिले तरी चालतील. बघा पहिलं आहे, व्यवस्थापन तत्वे ही मूलभूत सत्तेची विधानं आहेत, जी व्यवस्थापकीय निर्णय घेण्याच्या आणि कृतीसाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून काम करतात. ते कारण आणि परिणाम संबंध स्थापित करतात. हे निरीक्षण, विश्लेषण आणि प्रयोगाद्वारे विकसित होतात. मी तुम्हाला याचा एकच मुद्दा वाचून दाखवला. मुलांनो काय करायचं, व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात असतात. बरोबर. मग का? काय कारण आहे लवचिकतेचं? ते तुम्हाला त्याच्यात लिहायचं असतं. आणि 4 मार्काला मुलांना सहकरण असतं. 4 मुद्दे तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. बघा 4च मुद्दे तुम्हाला दिसतील बघा. 1, 2, 3, 4 बरोबर तुम्हाला मुद्दे दिसतील आणि त्याच्यानंतर उत्तर संपवायचं. साधारण तुमचं उत्तर जे आहे ते एक 18 ते 20 ओळी असलं पाहिजे. उत्तर किती असलं पाहिजे? 18 ते 20 ओळी. त्याच्यानंतर बघा आता पुढे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट दिलेले बघा. 2 नंबर आहे, संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते. संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते. 3 नंबर आहे, हवाई वाहतूक हा वाहतुकीत सर्वात जलद प्रकार आहे. 4 नंबर आहे, एटीएम मधून कधीही पैसे काढता येतात. 5 नंबर आहे, ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. मुभा मीन्स परवानगी आपण ज्याला म्हणतो. 6 नंबर आहे, व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमाची भूमिका महत्त्वाची असते. 7 नंबर आहे, ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आला. 8 नंबर आहे, ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत. आणि 9 नंबर आहे, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. अंतिम म्हणजे शेवटचे. अंतिम म्हणजे शेवटचे. मुलांनो हेच महत्त्वाचे प्रश्न आहे, की तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असतील. तुम्हाला अभ्यास केल्यावर क्लिअर होईल. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. 7वा प्रश्न काय आहे मुलांनो? खालील प्रश्न सोडवा. आता खालील प्रश्न सोडवा जो आहे मुलांनो, जसा आपला थोडक्यात उत्तरला प्रश्न होता थोडक्यात, त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे सेम टू सेम. जसं आपण थोडक्यात उत्तरल्या बघितलं, त्याच पद्धतीचा खालील प्रश्न सोडवा प्रश्न आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये पॉइंट घेतलेले नाही या प्रश्नामध्ये. समजून सांगतो मी तुम्हाला बेसिकली. तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. कारण मुलांनो तुमच्याकडे पण वेळ खूप कमी आहे. तर बघा त्याच्यामध्ये व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न आपण घेतलाय बघा. आता 5 मार्काला खालील प्रश्न सोडवायचे. तर 5 मार्काला मुलांनो 6 मुद्दे असले पाहिजे. किती मुद्दे असले पाहिजे? 6. तर बघा पहिला मुद्दा आहे सार्वत्रिक उपयोग. मुलांनो व्यवस्थापन तत्वे जी असतात त्याचा उपयोग सगळ्यांना होतो. सर्वतोपरी समाजामधील 100% व्यक्तींना त्याचा उपयोग आहे. म्हणजे आपण जे सगळ्यांसाठी व्यवस्थापन तत्वे असं नाही तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आहे असं काहीही नाही. सार्वत्रिक त्याचा उपयोग आहे. 2 नंबर तुम्ही बघितलं सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. मुलांनो व्यवस्थापन तत्वे जी असतात, आपल्याला व्यवसायामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या असतात, त्या अडचणीवर मात करता येते. या तत्वाचा अभ्यास जर आपण केला ना, तर आपल्या भविष्यकाळात ज्या अडचणी येणार त्या अडचणी मात करता येते. म्हणजे आपले मार्गदर्शक तत्वे म्हणून हे काम करतात. म्हणून म्हणले सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. 3 नंबर तुम्ही बघितलं लवचिकता. आपण मगाशीच बघितलं बघा सहकारांमध्ये व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात. लवचिकता आहे ना, तत्वाचा भागच आहे, एक स्वरूपचा भागच आहे हा लवचिकता. तुम्हाला ते एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे कसं लिहायचं ते.
4 नंबर आहे वर्तणुकीशी संबंधित. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तणूक म्हणजे वागणूक, त्या वागणुकीशी संबंधित असतं. आणि 5 नंबर आहे कार्यकारण संबंध. कार्यकारण संबंधामध्ये तुम्ही बघितलं तर काय म्हणतात बघा, व्यवस्थापनाचा निर्णय घेण्यासाठीचा आधार आहे, ते एखाद्या परिणामाचे कारण निश्चित करतात. कार्यकारण संबंध म्हणजे एखादं पर्टिक्युलर व्यवस्थापन तत्व आहे, याचा संबंध व्यवसायाचे इतर जे काही घटक आहेत त्यांच्याशी येऊ शकतो. कार्यकारण संबंध. कार्याशी त्याचा संबंध येऊ शकतो तत्वाचा. हे ते सांगताय. आणि 6 नंबर तुम्ही बघितलं तर सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. म्हणजे मुलांनो, व्यवसायामध्ये त्या तत्वाचा अवलंब करत असताना किंवा आपल्या जीवनामध्ये या तत्वाचा अवलंब करत असताना सर्व जे काही तत्व आता आतापर्यंत बघितली, सर्व तत्वांचं महत्त्व सारखं आहे. असं नाही ह्या तत्वाला खूप महत्त्व आहे, या तत्वाला महत्त्व नाही, असं नाही. सर्व तत्वांना कसं महत्त्व आहे? एकसारखं महत्त्व आहे. त्याच्यानंतर पुढे त्याच्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मुलांना आपण पॉइंट घेतलेले नाही. कारण की तुमच्याकडे बुक्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता. आता फक्त काय करा मुलांनो, तुम्ही ज्यावेळेस ब्रॉड क्वेश्चनचा अभ्यास करतात त्यावेळेस बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. आता संघटनेचे महत्त्व आहे बघा 2 नंबर. तर संघटन म्हणजे काय? संघटन म्हणजे व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आलेला व्यक्तीचा समूह. म्हणजे आपण त्याला संघटन म्हणतो, की एकत्रित येऊन काम करणे. व्यक्ती समूह असतो तो एकत्रित येऊन काम करतो आणि व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करतो. त्याला आपण संघटन म्हणतो. तर बघा संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर 4 नंबर आहे गोदामाची कार्य स्पष्ट करा. 5 नंबर आहे ई-व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. 6 नंबर आहे गुंतवणूकदाराप्रती व्यवसाय संघटनेच्या जबाबदारीचे वर्णन करा. 7 नंबर आहे ग्राहकाचे अधिकार सांगा. जसं तुम्हाला एक माहितीचा अधिकार सांगितला, ग्राहक माहिती मिळू शकतो. तसंच शिक्षणाचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार हा एक ग्राहकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. भरपूर असे अधिकार तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास केल्यावर समजतील. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षणाची गरज सांगा, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगा आणि विपणीचे विभिन्न प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. हे मुलांना 10 प्रश्न आपण बघितले. याचा तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्हाला ते क्लिअर होणार. फक्त कोणत्याही प्रश्नाचा अभ्यास करायला त्याचा बेस म्हणजे त्याची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे. पुढे मुलांना अडचण येत नाही. आणि त्यानंतर प्रश्न 8वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. 8वा प्रश्न काय? सविस्तर उत्तर लिहा. आता सविस्तर उत्तरेचा प्रॉब्लेम मुलांनो काय ते सांगतो. एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो 8 मार्काला. पण सविस्तर उत्तर लिहायची सुरुवात ही प्रस्तावनेने असली पाहिजे. कशाने असली पाहिजे? प्रस्तावना. प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि मग तुमचा प्रश्न सुरू होतो. तुम्हाला विचारलं जरी नसेल तरी तुम्ही सुरुवात प्रस्तावनेनेच केली पाहिजे. तर बघा तुम्हाला उत्तराचा एक डेमो दिलाय प्रस्तावना. प्रस्तावनेत तुम्हाला 3 ओळी प्रस्तावना आहे बघा. व्यवसायाचे यश हे परिणामकारक विपणनाशिवाय अशक्य आहे. विपणनामध्ये ग्राहकाच्या गरजाच्या समाजासाठी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करणे अभिप्रेत असते. एक 3 एक ओळी तुम्हाला ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्याख्या दिलेली आहे बघा 2 ओळी आणि त्याच्यानंतर तुम्हाला विपणनाची कार्य दिलेली. आता मुलांनो 8 मार्काला आपला प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 2 मार्क अर्थ व्याख्येचे असतात. 6 मार्काला तुम्हाला इतर प्रश्न असतो. तर 6 मार्काला आपल्याला 6च मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. पण आपण 7 मुद्दे लिहायचे. किती लिहायचे? 7. तर बघा तुम्हाला पहिला मुद्दा दिसतोय बाजारपेठ संशोधन. त्याचे 3 ओळी दिसतात. आता बघा मुलांनो, विपणनाचे कार्य म्हणजे विपणन काय काम करतं? तर विपणन बाजारपेठेत संशोधन करतं. कोणती बाजारपेठ चांगली असेल? कुठे एखादा व्यवसाय चालू शकतो? संशोधन म्हणजे काय? की शोध घेणे बाजारपेठेंचा. बाजारपेठेंचा शोध. 2 नंबर बघा मालाची खरेदी व एकत्रीकरण. मुलांना काय होतं सांगा बरं? विपणन म्हणजे काय? मार्केटिंग करणे. मार्केटिंग केल्यावर मालाची खरेदी होती व एकत्रीकरण होतं. वेगवेगळ्या प्रकारचा माल एका ठिकाणी येतो. त्या हिशोबाने. समजा आपण ॲज अ बिझनेसमन आहे. तुम्ही समजा उदाहरण घ्या, की बिस्किट आपण उदाहरण घेतो. तुम्ही एका प्रकारचं बिस्किट ठेवणार आहे का? नाही. तुम्ही अनेक प्रकारचे बिस्किट ठेवणार आहे. मग तुम्ही बिस्किट खरेदी करताना कसं अनेक प्रकारचे घेऊन त्याचं एकत्रीकरण करतात. तो एक भाग विपणनाचा आहे. 3 नंबर बघा बाजारपेठेचे नियोजन. म्हणजे एखादी बाजारपेठ असेल त्याचं नियोजन हाही विपणनाचा महत्त्वाचा घटक आहे. कारण विपणन करत असताना, मार्केटिंग करत असताना बाजारपेठेचं नियोजन म्हणजे कोणत्या बाजारपेठेला आपल्याला कधी जायचंय, कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्याला किती मागणी आहे, कोणती बाजारपेठेमध्ये काय काम करायचंय, नेमकं तिथे जाऊन करायचं काय, याचं तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे. 4 नंबर तुम्ही बघितलं तर उत्पादनाचा विकास. मुलांनो, साहजिक आहे. तुम्ही जर मार्केटिंग केली, तर मार्केटिंग केल्यामुळे तुमचं जे काही उत्पादन आहे, उत्पादनामध्ये विकास म्हणजे चांगल्या दर्जाचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या उत्पादनात काही कमतरता असेल, तर त्या विपणनामधून तुम्ही चांगल्या दर्जाचं उत्पादन घेऊ शकतात. 5 नंबर आहे प्रमाणीकरण व प्रतवाद. आता प्रमाणीकरण म्हणजे काय त्यांनी तुम्हाला सांगितलंय बघा. वस्तूवरील प्रक्रियेला आकार, दर्जा, रचना, वजन, रंग इत्यादी बाबत प्रमाण ठरविण्याच्या प्रमाणे करणे इत्यादी ठरवण्याच्या प्रक्रियेला प्रमाणीकरण असे म्हटलं जातं. आणि जर तुम्ही प्रतवारी पाहिली तर बघा वस्तूच्या अंगी असणारे एकसारखी गुणवैशिष्ट्ये यांच्याबद्दल दर्जाच्या आधारे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला प्रतवारी असे म्हणतात. दोन्हींचे वाक्य दिलेले आहे. एक गट असतं प्रतवारी म्हणजे जसं की बघा किराणा दुकान असतं बघा. किराणा दुकानामध्ये आपण म्हणतो फूड सेक्शन असतं म्हणजे खाण्याच्या वस्तू वेगळ्या ठेवलेल्या असतात. परत बघा बाथ सोप वगैरे, अंघोळी साबणी वगैरे त्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. त्याच्यानंतर तुम्ही बघा
अजून पेस्ट सेक्शन असतो बघा, आपलं टूथपेस्ट म्हणतो आपण त्याला, ते सेक्शन. परत अदर गुड्सचं सेक्शन, वेगवेगळे सेक्शन डिपार्टमेंट केलेले असतात बघा. कॉस्मेटिक डिपार्टमेंट, फूड डिपार्टमेंट, अशाच पद्धतीने याच्यामध्ये प्रतवारी प्रमाणीकरण केलेलं असतं. 6 नंबर असतं मुद्रीकरण. आता मुद्रीकरणमध्ये बघा, प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या उत्पादनाची बाजार स्वतंत्र ओळख असली पाहिजे. आपण आपलं एक ब्रँड तयार करतो बघा मुलांनो, आपली एक ओळख तयार करतो. काहीतरी आपण नवीन काहीतरी लोगो, काहीतरी असं आपण जे म्हणतो ना, सिम्बॉल आपण छापून घेतो बघा, सिम्बॉल. आमचं काहीतरी चिन्ह आहे. आमची ओळख या चिन्हाने असते बघा. आता गाडीवर नंबर टाकताना आपण एक स्पेशल नंबर असतो, त्याने आपल्याला ओळख होते. ते मुद्रीकरण. आणि 7 नंबर आहे वस्तूची किंमत निश्चिती. मुलांनो, मार्केटिंग करत असताना बाजारपेठेमध्ये जी काही वस्तूची किंमत आहे ती आपल्याला निश्चित करावं लागते, की किती रुपयाला वस्तू आपण ठेवली, योग्य किंमत किती आहे वस्तूची, की आपल्या बाजारपेठेत वस्तू विकेल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला वस्तूची म्हणजे वस्तू बाजारपेठेत विकत असताना करावा लागतो. ती किंमत निश्चित करायची असते. तर अशा पद्धतीने मुलांनो, आपला जो काही प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा. हे सर्वच प्रश्न जे ब्रॉड क्वेश्चन होते त्याचे आपण एक जनरल खूप शॉर्टली मुलांना रिव्हिजन घेतली, काही वेळ खूप कमी आहे. पण नक्कीच तुम्हाला याचा थोडासा तरी फायदा होईल. 100% तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल. तर अशा पद्धतीने मुलांनो, आपण रिव्हिजन समजून घेतली. तुम्हाला जर काही व्हिडिओ असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक यू.